अभिमान माझा भारत, देश माझा भारत, अभिमान माझा भारत. आदरणीय नमस्कार, माझे नाव मरियम अली पठाण. आदरणीय मुख्याध्यापक, माननीय शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी, आज मी आपण सर्वांसमोर भारताची प्रगती, भारतातील सध्याच्या घडामोडी आणि स्वातंत्र्याचे महत्त्व या विषयावर माझे विचार मांडणार आहे. मिट्टी के खुशबू से महकता है हिंदुस्तान, मिट्टी के खुशबू से महकता है हिंदुस्तान. तिरंगे से ऊंची है इसकी शान, तिरंगे से ऊंची है इसकी शान. लाखों वीरों ने दिया आजादी का बलिदान, लाखों वीरों ने दिया आजादी का बलिदान. तभी तो प्यारा है हमें अपना हिंदुस्तान, तभी तो प्यारा है हमें अपना हिंदुस्तान. भारताची प्रगती. भारत हा विविधतेने नटलेला आणि संस्कृतीने समृद्ध असा महान देश आहे. आज भारत प्रत्येक क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, शेती, उद्योग, अंतराळ संशोधन, क्रीडा आणि आधुनिक डिजिटल तंत्रज्ञान यामध्ये भारताने मोठी झेप घेतली आहे. तंत्रज्ञानामुळे आज अनेक कामे घरबसल्या करता येतात. डिजिटल पेमेंट, ऑनलाईन शिक्षण आणि आधुनिक दळणवळणामुळे भारत अधिक सक्षम आणि आधुनिक होत आहे. आपल्या देशाची प्रगती ही केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित न राहता गावागावात पोहोचणे ही देखील काळाची गरज आहे. ज्ञानाची वाट धरूया, प्रगतीची शिखरे गाठूया. ज्ञानाची वाट धरूया, प्रगतीची शिखरे गाठूया. नव्या भारताचे स्वप्न पाहूया आणि ते स्वप्न सातत्य उतरवूया. आज भारतात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. भारताच्या विकासासाठी नवीन रस्ते, रेल्वे, महामार्ग, विमानतळ आणि डिजिटल तंत्रज्ञानासाठी सुविधा निर्माण केल्या जात आहेत. शिक्षण आणि कौशल्य विकासावरही मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. आजच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI, डिजिटल तंत्रज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचे महत्त्व वाढले आहे. भारतातील तरुण या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन संधी निर्माण करत आहेत. परंतु देशाची प्रगती ही केवळ मोठ्या इमारती किंवा डिजिटल तंत्रज्ञान नव्हे, तर गरीब आणि गरजू व्यक्तींचे जीवनमान सुधारणे, प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळणे आणि महिलांना समान संधी मिळणे, पर्यावरणाचे रक्षण करणे ही सुद्धा खरी प्रगती. शहीदों की कुर्बानी को कभी भुलाया नहीं जाएगा, शहीदों की कुर्बानी को कभी भुलाया नहीं जाएगा. भारत माँ का सिर कभी झुकाया नहीं जाएगा. जिन वीरों ने हमें आजादी का उपहार दिया, जिन वीरों ने हमें आजादी का उपहार दिया, उनके बलिदान को हमेशा याद किया जाएगा, उनके बलिदान को हमेशा याद किया जाएगा. स्वातंत्र्याचे महत्त्व. मित्रमैत्रिणींनो, आज आपण मोकळ्या वातावरणात श्वास घेतो, शाळेत शिक्षण शिकतो, आपले मत व्यक्त करतो आणि आपल्या आवडीनुसार जीवन जगतो. पण हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालेले नाही. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी संघर्ष केला. महात्मा गांधी, चंद्रशेखर आझाद, सरदार वल्लभभाई पटेल, अब्दुल्ला खान, मौलाना शौकत अली, भगत सिंग, राजगुरू, सुखदेव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या अनेक ज्ञात देशभक्तांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिले. 15 ऑगस्ट 1947 हा भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिवस आहे. या दिवशी भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेतून मुक्त होणे नव्हे, तर देशाच्या विकासासाठी जबाबदारीने काम करणे होय. आज आपल्या हातात देशाचे भविष्य आहे, पण आपण धर्म, जात, भाषा आणि प्रांत यांपेक्षा भारतीय म्हणून एकत्रित राहिले पाहिजे. देशाची एकता, अखंडता आणि संविधानाचा आदर केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी शिक्षण दिशेत प्रामाणिकपणे अभ्यास केला, शिस्त पाळली, स्वच्छता राखली, पर्यावरणाचे रक्षण केले. देशासाठी जगूया, देशासाठी मरूया, भारत मातेचे नाव सदैव उंच धरूया, मातेचे नाव सदैव उंच धरूया, एकतेची ज्योत मनामनात पेटवूया, नव भारत घडवूया. एवढे बोलून मी माझं